काल दोन ग्रुप झाले तिथं. काय म्हणले, आम्ही निगेटिव्ह आहेत, ते पॉझिटिव्ह आहेत पॉलिटिशियनला. तिथं विषय चुकीचा झाला. दुसरा विषय, ज्या टायमाला ते लोक कालवा करत होते तिथं भयानक कालवा केला, करू द्या. कसं असतं, ज्याचं 6 महिन्यापासून ज्याचं जळतं त्याला कळतं, पहिला विषय. दुसरा विषय, कालवा केल्यानंतर खाली आल्यानंतर आपल्या कंपनीमध्ये गवळी साहेबांनी स्टार्टअप करण्यासाठी किंवा पार्टनरशिप मध्ये जे पैशाची गुंतवणूक केली होती, 125 शेअर गुंतवणूक केली होती, तर ते लोक तिथं होते हडपसर मधले. आणि जे आपल्या भगिनी होत्या वाघ मॅडम, त्यांच्या जवळचे राहणारे होते. तर त्यांनी सांगितलं की मला सर तुम्ही इकडे कसं काय भेटले. काय नाही म्हणले, मी कंपनी स्टार्टअप करण्यासाठी सरांकडून 1,36 का 25 लाख रुपये घेतले होते, कालचा विषय. तर त्यांचं बोलणं झालं. असे टोटल सरांचे 125 शेअर आहेत टोटल, आणि त्या लोकांना एक महिना मुदत दिलेली आहे. आता सर म्हणले, ते काय म्हणले आपले कदम साहेब, की आता अचानक तुम्ही आम्हाला पैसे मागितले तर आम्ही कुठं देणार आहे, तर आम्हाला महिन्याभर मुदत पाहिजे. तर 125 शेअर सीपी कार्यालय जी सरांना ब्लॅकमेलिंग केलेलं आहे, काही गोष्टी झालेल्या आहेत, ते सगळं पैसे निघतेत 1 महिन्यामध्ये. आणि विषय कसा असतो की आता काही आपले साहेब लोक बोलले की सरांनी ग्रुपवर यायला पाहिजे, अपडेट द्यायला पाहिजे. त्यावेळी तुम्हाला मी क्लिअर करतो. त्यानंतर विषय काय झाला, ज्या वेळेस सरांनी 10 तारीख दिली, 20 तारीख दिली, 30 तारीख दिली, 18, 19, 20, 21, 22 तारीख दिली, बरोबर आहे. त्यानंतर आपण एक मिटिंग ठेवली नोव्हेंबर महिन्यामध्ये, बरोबर आहे का. मिटिंग आपण ठेवली, लोक आमच्याविषयी निगेटिव्ह झाले. ह्या सैनिकांनी गवळी सरांना सपोर्ट केला, असं केलं तसं केलं. चला बोलू द्या, हो का. सगळे गुंतवणूकदार आहेत, कोणत्याने कोण साहजिकच आहे. कोणी सोनं मोडलेलं आहे, कोणी घरावर लोन काढले, कोणी गाडी काढले, काय अनेक भानगडीत, हो का. कसं असं कोणी पाहुण्या रावळ्याचे पैसे गुंतवणूक केलेली आहे, कसं काय, कोणी 2 रुपये टक्क्याने काढल्यात. सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. आणि पॅनिक होणं हे बी साहजिकच आहे. तुम्हाला मी सांगतो, हे बी काही चुकीचं नाहीये. ज्याचं जर त्याला कळतं, मी पहिलेच बोललेलो आहे. आणि मला सांगा, ठीक आहे, आपल्याला आपण त्यांना काय सांगितलं की आम्हाला 3% तुम्ही पैसे द्या, तुम्हाला 1 महिना आम्ही देतो, बरोबर आहे का. 1 महिना देतो म्हणल्यानंतर ठीक आहे, ठरलं, सगळ्या गोष्टी झाल्या. आणि त्यानंतर आपल्याला साहेबांच्या ऑफिस येते, तुम्हाला माहिती हडपसरला, त्याच्यावर 7 शेअर आणि 3.5 टोटल 10.5 शेअर त्यांना मंजूर झालं होतं. फक्त त्या भगिनी आपल्या आतमध्ये बसल्या होत्या. त्यांना आम्ही एकच सांगितलं, मॅडम, ताई, मायमावली भगिनींना आमचे हात जोडून तुम्हाला विनंती आहे, बँकेचे लोक इथं येणार आहेत, तर थोडं 10 मिनिट थोडं काही बोलू नका किंवा साईटला बसा. आम्ही ऑफिस उघडल्यानंतर असा विषय त्यांना बोललो. त्या टायमाला बँकेच्या अधिकाऱ्यांना आम्ही बोलवलं. डायरेक्ट त्यांनी काय सांगितलं, गवळी दुबईला पळून गेलाय, असं झाले. मग मला काय म्हणायचंय की आपण जे म्हणतो ना, गवळी समोर आला पाहिजे, गवळीने उत्तरं दिली पाहिजे. गवळीला दिवाळीपासून आजपर्यंत 12 वेळा मारले. किती, तो बी माणूस आहे, भीती सगळ्याला वाटते. मला सांगा, हो का. विषय काय झालाय की आज तुम्हाला सांगतो, काही लीडर लोकांनी त्यांची साथ सोडली. जे लोक 3-3, 4-4 करोड रुपये कमवून बसलेत, म्हणजे माझं राईट रूप असतं. मी काय कोणाचं बांधेल नाही, मी बी गुंतवणूक केलेली आहे, मला बी बोलण्याचा अधिकार आहे. या लीडर लोकांनी कोट्यावधी कमवलं, आज त्यांनी साथ सोडून दिली, पहिला विषय. दुसरा विषय, दिवाळीच्या दिवशी, दिवाळीच्या अगोदर पैसे वाटप होणार होते. 2 लीडर लोकांनी काय केलं, लोकांना बोलवलं, सर आम्हाला भेटायचंय तुम्हाला, प्लीज आम्हाला थोडं तुम्हाला भेटायचंय, एक चहा पाणी घेऊ, बरोबर आहे का. त्या टायमाला त्या माणसाला रात्री 9 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत लिखापडी केली, त्याला बांधून ठेवलं, त्याची गाडी घेऊन गेली, त्याला मारलं, सगळ्या गोष्टी केल्या, ठीक आहे, बरोबर आहे का. काही लोकांनी त्याला ब्लॅकमेलिंग केलं, काही लोकांनी रक्कम काढून घेतली. त्यानंतर एक पट्ट्या असा होता, तो पार्टनरशिप होता, त्यांनी 1 टाइम 90 शेअर काढून घेतल्यात, तुम्हाला मी सांगतो, बरोबर आहे का. तुम्हाला एक सांगतो विषय, आता मी का त्या प्रक्रियामध्ये, मला अगोदर काहीच माहित नव्हतं, नंतर आल्यानंतर मी ह्याचा अभ्यास केला की नेमकं काय आहे, बरोबर आहे का. त्याच्यानंतर त्या माणसाने, बाबा आपल्यासाठी, बाबा ठीक आहे, मला सांगा, आता आपण म्हणतोय की ग्रुपवर येत नाही, त्याने ग्रुपवर प्रतिक्रिया दिली, तर आपण असे लोक आहेत, आपण असे लोक आहेत, काय कोणतो ग्रुप चालवणारे, काय पत्रकार ठेवलेत त्या ग्रुपवर, त्याला काही घेणं देणं नाहीये, काही वकील ठेवलेत त्याच्यावर, काही त्यांना घेणं देणं नाहीये. पैसे आपल्याला देणार ते कोण देणार आहे, गवळीच देणार आहे, मी तुम्हाला सांगतो. दुसरा कोणी पैसे देऊ शकत नाही. ह्या तर गोष्टी बरोबर आहे.
तुम्ही आता निगेटिव्ह समजा किंवा पॉझिटिव्ह समजा, मी तुम्हाला सांगतो त्या माणसाला दिवाळीपासून आजपर्यंत कमीत कमी 12 मारले त्याला. अहो तो बी माणूसच आहे. मी तुम्हाला सांगतो, ज्या वेळेस हे लोक काल तक्रार करायला आलते, सगळं झालं, त्या लोकांना विचारलं तिथं येणं किती आहे, येणं 125 शेअर आहे. मी तुम्हाला सांगतो, बरोबर आहे का. मग हे लोक काय म्हणले, आता ते एक इंगळे साहेब म्हणून होते, ते काय म्हणले, आपण 31 तारखेपर्यंत एवढे पैसे येणार आहेत फेब्रुवारीपर्यंत, आपण थांबू. परंतु ज्या लोकांनी 1 लाख लावल्यात, 9 लाख घेतल्यात, पतंगे आडनावाचा माणूस एक पतंगे म्हणून तुम्हाला मी सांगतो, मी इतिहास दावतो तुम्हाला, तो माणूस एवढा कालवा करायचा. कारण समर्थ क्रॉप केअर एक मराठा उद्योजक संपवण्यासाठी काही लोकांनी सुपारी घेतली, काही लीडर लोक वेगळी झाल्यात. अहो ज्या माणसापासून तुम्ही करोडपती झालाय, आज त्या माणसावर तुम्ही ती वेळ आणली, मी स्पष्टपणे बोलणारा माणूस आहे. आज ते माणसं आहेत, मी तुम्हाला सांगतो, प्रशांत गवळी आज जरी आतमध्ये गेलाय परिवारासहित, कुणाचा रुपये ठेवणार नाही बघा, हे महिन्याने बाहेर येणार, तुम्हाला मी गोष्ट सांगतो. पण ज्यांनी एक्स्ट्रा पैसे घेतले त्यांनी फक्त तयारीमध्ये राहायचंय, तुम्हाला मी सांगतो, त्याच्याबदला कुणीही वाचणार नाही आणि गोरगरिबाचा रुपया सगळं मिळणार आहे तुम्हाला, हे मी गोष्टी सांगतो, बरोबर आहे का. त्यामुळं मला एक सांगायचंय, दुधाचं दूध पाण्याचं पाणी झालं पाहिजे असं सचिन सर बोलले, हे एकदम बरोबर आहे की आपल्याला. तुम्हाला सांगतो, आपण जर गवळी सरला, तर आम्ही काल म्हणलं थोडं ऐका, हे लोकांचं पैसे येणार आहेत 125 कोटी, तर तिथं पण आम्हाला म्हणायला लागले, तुम्ही आम्हाला चेक द्या तुमचा, तुम्ही जबाबदारी घ्या. अहो तिथं मॅडम समोर ते लोक आले होते, त्यांनी 1 महिना वेळ वाढवून घेतलाय. मला सांगा, संदीप लगडने 1 लाख लावलं गडीवर, समजून घ्या. संदीप लगडला 9 लाख मिळणार गडीवर, समजून घ्या. मी कुठला तळाला असेल किंवा एजंट असेल किंवा काही लीडर असेल, काही ते असो, मला काय म्हणायचं नाही, ठीक आहे. मला मिळलं. आता मला पोलीस स्टेशन नोटीस काढलं, तू 1 लाख लावलं बाबा, तुला 8 लाख तुला एक्स्ट्रा मिळाल्यात, तुला कमीत कमी 5 लाख द्यावा लागतात, नाही तर तू आजपासाची तयारी ठेव नोटीस काढल्यावर. अहो मी 5 लाख पळत देणार 1 महिन्यामध्ये मुदत घेऊन, का नाही देणार. आता तुम्हाला मी सांगतो, कुणालाही सुट्टी नाही. आणि गवळी साहेबांनी मेसेज टाकितला मला की लगड साहेब, मी कोणत्याही गरीबाचा, मला लेकरा बाळाचा तळमळाट घेणार नाही. काही लोकांनी अफवा केल्या, गवळीने मुलांची शाळा चेंज केली. अहो त्या मुलाला उचला गेली लोक, त्याच्या घरापर्यंत लोक पोचले, त्या बायकोला काय बोलतात, त्याच्या आईला काय बोलतात. आणि मला सांगा, त्याच माणसाच्या 9 महिन्यापूर्वी लोक पाया पडायची, हे बरोबर आहे का चुकीचं आहे. मग मला सांगा, ही सगळा विषय काय झालाय, लीडरने त्यांना साथ दिली नाही. पण मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही फक्त आता आपल्याला महिन्यामध्ये तुम्हाला गोष्टी कळतील, काय होणार आहे, खबाडबी सगळं तुम्हाला तुमच्या समोर पिक्चर येणार आहे. त्याच्या अगोदर आपण शिपी साहेबांकडे एक आंदोलन ठेवणार आहे मोठं, कमीत कमी 1000 लोकांचं नियोजन आपण करणार आहे, मी करणार आहे स्वतः 1000 लोकांचं. एखादा मला यायला पेमेंट नाही तर किती हे घे, ही गाडी घेऊन, मी तुम्हाला खोटं बोलत नाही. पण मी तुम्हाला सांगतो, एकाही गुंतवणूकदाराचा, एक शेतकरी वर्ग असेल, सामान्य गोरगरीब जनता असेल, सैनिक परिवार 5 रुपये पडून देणारा, माझा शब्द रेकॉर्डिंग करून ठेवा मी काय बोलतोय. पण ज्यांनी जे पैसे जास्त घेतलेत आणि ज्याला मस्ती आली, ज्यांनी विरोध करून त्या साईडला गेले, हे ड्रामा कुणी केलाय, ही केस होत नव्हती, ही सगळी कुणी केली, याचा अभ्यास करा. आपलेच लीडर लोकांनी आमच्या येऊ नये म्हणून त्याच्यावर केस टाकली आणि ती भोगायची वेळ आली, तुम्हाला मी सांगतो. बरोबर आहे का चुकीचं आहे. त्यामुळे तुम्हाला मी सांगतो, जसं सचिन साहेब जे बोलले किंवा आता दुसरे एक साहेब होते, ते थोडे बोलत होते की त्यांच्या गोष्टी बरोबर आहेत, आपण कोणाला दोष देत नाही, आपण सगळे गुंतवणूकदार आहेत. आता आपण एक दुसऱ्याला वाईट बोलून काहीच होणार नाही. पण खरंच सिच्युएशन असं आहे, 125 शेअर येणार आहेत का नाहीत, तुम्ही कधी बी सीपी ऑफिसला जावा, तपासी अधिकारी गायकवाड मॅडम तुम्ही त्यांची भेट घ्या. आमचं ऐकण्यापेक्षा तिथं जावा, स्वतः डोळ्याने बघा, कानाने ऐका, तुम्हाला विश्वास येईल. आणि मला सांगा, त्या माणसाला जर पैसे द्यायचं नसतं, ठीक आहे, त्या माणसाने रेट ठरवला होता, एवढ्या लाखाला द्यायचं काही नाही, लोकांनी आपोआप पसरवल्या सगळ्या, एवढा रेट झालाय, एवढं होणार आहे. अहो त्या माणसाने येणे प्रॉपर्टी 66 एकर गोळा करून ठेवली, बरोबर आहे का. आणि प्लस 125 कोटी पोलीस स्टेशनला उचल होणार आहेत. मला सांगा ना, एक माणूस सुद्धा राहणार नाही ह्याच्यामध्ये. पण त्या माणसाला तुम्ही टाइम देणार, मला सांगा, तो माणूस तोंड लपून कवर करणार आहे, त्याला कुणी येतंय, कुणी मारतंय, कुणी उचलतंय. अहो त्याच मला सांगा, त्या जागा मी जरी असलो, मी सुद्धा 40,000 लोकांना अपडेट देऊ शकत नाही, हे आपल्या लीडरचं काम आहे. आता मला सांगा, लीडरने आपल्या खालच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. ह्याच्यामध्ये काय आहे, ज्या टायमाला मला सांगा लीडर आहेत तुम्ही,
तुम्हाला आता माझा लिडर कुणी असेल, अहो त्याला माझं 2 रुपये मिळत असतील ना.